मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या वर्षीची नवरात्र नेहमीपेक्षा खास आहे. कारण यावेळी देवीचं पूजन आपण 9 नाही तर 10 दिवस करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया चौथ्या दिवशीची खास माहिती. नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या चौथ्या दिवसाबद्दल. या वर्षी 2025 मध्ये नवरात्री थोडी खास आहे. कारण नेहमीप्रमाणे 9 दिवस नव्हे तर 10 दिवसांची नवरात्री आहे. त्यामुळे घटाला 10 दिवस पूजा करून 10 माळा घालायच्या आहेत. चौथा दिवस आहे गुरुवार 25 सप्टेंबर 2025. या वर्षी तृतीया तिथी 2 दिवस आली आहे, 24 आणि 25 सप्टेंबर. त्यामुळे या दोन्ही दिवशी एकाच देवीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी पूजन करायची देवी म्हणजे मातेची चंद्रघंटा स्वरूप. तिसऱ्या दिवशी जशी चंद्रघंटा देवीची पूजा केली तशीच चौथ्या दिवशी देखील करायची आहे. या दिवसाचा शुभ रंग आहे पिवळा. म्हणजे कपड्यांमध्ये, सजावटीत किंवा पूजेमध्ये हा रंग विशेष मानला जातो. नैवेद्यासाठी देवीला दूध, खीर किंवा दुधाचे पदार्थ अर्पण करावेत. घटाला माळ घालण्यासाठी निळी फुले, गोखरणी, कृष्णकमळ किंवा तुळशीची पाने वापरू शकता. जर ही फुले उपलब्ध नसतील तर पिवळ्या झेंडूची माळ देखील उत्तम आहे. पूजन करताना ओम देवी चंद्रघंटाय नमः हा मंत्र जपावा. तर मित्रांनो, चौथ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा अशा पद्धतीने करायची आहे. तुम्हीही हा दिवस कसा साजरा करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, नवरात्रीचे पुढचे दिवस जाणून घ्यायचे असतील तर